नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 ने अटक केली आहे। या खुनाची घटना दिनांक 18/2/2024 रोजी घडली होती। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। पोलीस त्यांच्या मार्गावर होते, मात्र ते सापडत नव्हते। अखेर युनिट 1च्या पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीकडून एक मोटरसायकल व धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सातपूर परिसरात सापडत असून ही कारवाई करण्यात आली आहे। पंकज विनोद आहेर, वय वर्ष 25, राहणार महाकाली चौक, सिडको, नाशिक व आशिष रामचंद्र भारद्वाज, वय वर्ष 25, राहणार शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको, नाशिक असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत। त्यांच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 91/2024 भादवी कलम 302 132 प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख व आप्पा पानवळ यांना गुप्त बातमी मिळाली की गुन्ह्यातील पाहिजे आरोपी पंकज आहेर व आशिष भारद्वाज हे दोघे एका पांढऱ्या रंगाच्या ऍक्टिवा मोटरसायकल वरून सातपूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली लागली। संबंधित युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली असता नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याबाबत खात्री करून दोघांना पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 91/2024 कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणासाठी त्यास जीवे ठार मारले होते। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्चाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक सतत समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यामधील अज्ञात मयताचा प्रथम शोध घेणे महत्वाचे होते। सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले। त्यानंतर सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले। त्यातील जे 2 आरोपी आहेत पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ऍक्टिवा गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख व आप्पा पानवळ यांना मिळाली। त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पंकज विनोद आहेर, वय 25 वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज, वय 24 वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे। सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे। सदर गुन्ह्यातील मयत जो आहे चेतन ठामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते। त्यांच्या जुन्या वादाच्या कारणावरून हा सदर प्रकार प्रथमदर्शनी घडला आहे। तरी गुन्ह्याचा मारण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तपासामध्ये पुढील निष्पन्न होणार आहे आणि त्यास ऍक्टिवा गाडीवर बसून ते एकलहरी रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्याच ठिकाणी त्याला मारहाण करून त्याला जीवे ठार मारलेले आहे। माझे नाव पोलीस शिपाई 2544 मुख्तार शेख, नाशिक रोड पोलीस स्टेशन, गुन्हा नंबर 91/2024 IPC 302 सदर खुनाचा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात इसमाला मारून एक लहरे परिसरात टाकून दिले होते। तो गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना माननीय पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांनी आम्हाला मार्गदर्शन करून तात्काळ अज्ञात इसमांचा आणि अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगितले होते। तरी सदर आरोपी हे
त्यांच्या व्हाईट ॲक्टिवा गाडीवर सातपूर परिसरात येणार असल्याची बातमी मला व माझे सहकारी आप्पा पानवडे यांना मिळाली. सदर ठिकाणी आम्ही आमची टीमसहित जाऊन सापळा रचला व त्यांना त्यांच्या ॲक्टिवा गाडीसहित ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.